साहेब तिथं वृक्षारोपणासाठी तुम्हाला जर तात्पुरतं तुमचं स्लॅब ह्या होईल ना रोटी बुजवून त्याच्याला ही झाडं तुम्हाला आलेली आहेत. हे झाड आहे बेशर्मीचं. ही झाड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज शिष्टमंडळ ठराविक लोक झालेले. ॲक्च्युली आज आमचा कार्यक्रम होता वृक्षारोपणाचा, पण थोडा आम्ही पण बोलू पहिल्यांदा साहेबांना भेटून जाऊया. साहेब आम्ही गेल्या टायमाला पण आलेलो होतो तुमच्या कार्यालयाला भेट दिली. पुढे काय झालं? आज आम्ही पागेपासून बहादूरशेखपर्यंत जे हायवेला खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात आम्ही हायवेच्या ऑफिसला आम्ही भेट दिली. त्यांना भेट देण्याचं कारण म्हणजे आज खड्डे एवढ्या प्रमाणात झाले, तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं खूप प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यातनं ह्यांना काही गांभीर्य नाही आहे त्याचं गांभीर्य त्यांना जाणून त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ह्या त्यांना सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो. सोबत जर ते खड्डे बुजवले जात नसतील तर त्या खड्ड्यांमध्ये झाडं लावण्यासाठी बेशर्मीची झाडं आहे ना आम्ही त्यांना दिलेली आहेत. बेशर्मीची, कारण का आज आमच्या चिपळूणचं नाव ह्या रील्स वगैरे ह्याच्यावरती ह्या खड्ड्यांमुळे खराब होते. चिपळूणचे आम्हाला बाहेरनं फोन आल्यावर आम्हाला त्याची शरम वाटते, पण ह्यांना त्याची शरम नाही आहे. त्यामुळे ह्यांना बेशर्मीचं झाड आणून दिलेले आहेत. त्याच्यानंतर जर ह्याने 8 दिवसात बोलल्याप्रमाणे जर त्या खड्ड्याचं हे केलं ना तर त्यांच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आणून त्या खड्ड्यामध्ये आम्ही उभे करू आणि शिवसेनेचं तीव्र आंदोलन काय असतं हे दाखवून देऊ. आज फक्त आम्ही शिष्टमंडळ म्हणून फक्त त्यांच्याशी एक बोलण्यासाठी चर्चेसाठी आलेलो होतो. साहेब तिथं वृक्षारोपणासाठी तुम्हाला जर तात्पुरतं तुमचं स्लॅब ह्या होईल ना रोटी बुजवून त्याच्याला ही झाडं तुम्हाला आलेली आहेत. हे झाड आहे बेशर्मीचं. ही झाडं नाही, तुम्हाला झाडं आणलेली आहेत, ते खड्डे तिथं पडलेले आहेत.